नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नसेल अशा बहिणींसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्या बहिणींना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती की सर जुलैचा हप्ता कधी येणार आहे, सर जुलैचे पैसे कधी येणार आहे, फायनली ती प्रतीक्षा संपलेली आहे. फायनली तुमच्या अकाउंट ठिकाणी पैसे येत आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर सर्व बहिणींना एक सूचना आहे की बहिणींना ठिकाणी खूप अडचण येत आहे. त्यांना कोणीही उत्तर देत नाही आहे. त्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. भरपूर महिला म्हणतात की सर मला जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. भरपूर महिलांना कर्ज आहे पण त्यांना कोणीही मार्गदर्शन करत नाही कर्ज मिळवण्यासाठी. आणि सरकारसुद्धा त्यांना ठिकाणी काही रिप्लाय देत नाही, काही प्रश्नांचे उत्तर देत नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी एक मार्ग काढलेला आहे आणि तो मार्ग सर्व बहिणींसाठी खूप उपयुक्त आहे. तर बघा बहिणींनो, थेट मी तुम्हाला माझा नंबर दिला आहे. हा जो तुम्हाला नंबर दिसतो स्क्रीनवरती, तर हा माझा नंबर आहे. तर हा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने सेव्ह करून घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपवर अशा प्रकारे हा मेसेज पाठवायचा आहे जेणेकरून तुम्ही इझिली व्हॉट्सअपवर तुमचे जे काही प्रश्न असतील, जसे की तुम्हाला जूनचा हप्ता आला नसेल, तुम्हाला कर्ज मिळालं नसेल, असे जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये या ठिकाणी लिहून पाठवू शकता किंवा व्हॉट्सअपला डायरेक्ट मला मेसेज करू शकता जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं थेट मी देणार आहे. कारण तुम्ही थेट मला ठिकाणी कॉन्टॅक्ट करणार आहात. कारण की हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. फक्त एक काम करा, या नंबरवर कोणीही कॉल नका करू. कारण की भरपूर महिला ठिकाणी कॉल करतात, त्यामुळे प्रत्येक महिलेचा कॉल या ठिकाणी उचलणं शक्य होत नाही. म्हणून डायरेक्ट तुम्ही मेसेज करायचा आहे. तुम्हाला लगेच व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून दिले जाणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली जाणार आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे किंवा तुम्हाला इंस्टाग्रामची लिंकसुद्धा पाठवली जाईल. तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा जॉईन होऊन जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आतापर्यंत भरपूर महिला जॉईन झाले आहेत. तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लवकरात लवकर जॉईन होऊन जा. हा नंबर सेव्ह करून घ्या. नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व महिलांनी ह्या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही तुमच्या कागदावर किंवा तुमच्या वहीमध्ये हा नंबर नोट करू शकता जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर सेव्ह करू शकतात आणि व्हॉट्सअपवर अशा प्रकारे हा मेसेज पाठवू शकतात. तर पटापट सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. तुम्हाला फ्रीमध्ये माझा नंबर दिलेला आहे. काही अडचण असेल तर थेट तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण प्रूफवर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. सरकारकडून या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आली. बघा, सरकारकडून लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याचे 1500 रुपये थेट खात्यामध्ये जमा केले जातात. किती रुपये? थेट 1500 रुपये खात्यामध्ये जमा केले जातात. लक्षात घ्या, थेट 1500 रुपये खात्यामध्ये जमा केले जात आहेत. जूनपर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे. आत्तापर्यंत सर्व हप्ते तुम्हाला ठिकाणी मिळाले. जूनपर्यंत टोटल 12 हप्ते मिळाले. ज्या बहिणींना 12 हप्ते मिळाले असेल त्यांनी कमेंट करा की हो सर मला 12 हप्ते मिळाले. आणि ज्या माता भगिनींना 12 हप्ते मिळाले नसेल त्यांनी कमेंट करा की नाही सर मला जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, मला ठिकाणी 12 हप्ते मिळाले नाही, मला फक्त 11 हप्तेच मिळाले आहे. कमेंट करून नक्की पाठवा. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर जूनपर्यंत सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरले असून मात्र अद्याप लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये खात्यामध्ये जमा झालेले नाही आहे. म्हणजेच काय तर 1500 रुपये अजूनही तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आहे. कारण की जुलै महिन्याचा हप्ता अजून अडकीने आलेला नाही आहे. बघा, जुलैच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान येत्या 8 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जुलैचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की येत्या 8 दिवसामध्ये, म्हणजेच काय तर येत्या 7 ते 8 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होणार आहे. कारण की महिना संपायला फक्त जवळजवळ तुम्ही जर बघितले 7 ते 8 दिवस ठिकाणी उरलेले. या दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होणार आहेत. तर ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. पटापट सर्व बहिणींनी या अपडेटसाठी लाईक करून द्या व्हिडिओला. कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला दिली आहे. कारण की पैसे कधीही तुमच्या अकाउंटवर येणार आहे. कारण की महिना संपायला फक्त जवळजवळ खूपच कमी दिवस उरलेले. तर या दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जाणार आहे. पुढे बघा, जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत हे पैसे दिले जाण्याचे नियोजन केले जात असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे कधीही जमा केले जातील. ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत लक्षात घ्या. कधी? ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. जर का जुलै अखेरपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे आले नाही तर ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे होणार आहे. यासाठी पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला दिले. म्हणून सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कधीही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात येत्या 5 तारखेपर्यंत.
पुढे बघा काय सांगितलेलं आहे, जर तुम्ही बघितलं तर जुलै महिना संपायला अवघे 8 दिवस उरले आहेत, त्यामुळे या दिवसात कधीही खात्यात पैसे जमा होतील. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक महिन्याचा हप्ता लांबणीवर जात आहे किंवा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिला जातो आहे, त्यामुळे यावेळी ह्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे. म्हणजेच येत्या 5 ते 7 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होणार आहे. बहिणींनो, येत्या 5 ते 7 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर कधी पैसे जमा होतील त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला कधीही मी अपडेट देणार आहे की तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले. म्हणून डेली या ठिकाणी व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला डेली नवीन अपडेट पाहायला मिळणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे, म्हणजेच 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना ठिकाणी राबवण्यात आलेली होती. लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. किती? तर लक्ष द्या, किती महिलांना लाभ मिळतो आहे? 2 कोटीपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. म्हणजेच विचार करा किती रक्कम या ठिकाणी लागत असेल सरकारला. 2 कोटी महिला लाभ घेत आहेत. म्हणजेच किती रक्कम या ठिकाणी लागत असेल सरकारला विचार करा, कारण प्रत्येक महिलाला 1500 रुपये दिले जात आहे. तर 2 कोटी महिलांना 1500 प्रमाणे किती होतात तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. एवढी रक्कम सरकार प्रत्येक महिन्याला महिलांच्या अकाउंटवर ठिकाणी पाठवत आहे. पुढे बघा, ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी या ठिकाणी होत आहे. त्यातून अनेक अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहे. म्हणजेच भरपूर महिला या ठिकाणी अपात्र केल्या जात आहे. जर तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंत दिवसेंदिवस या ठिकाणी खूप महिलांची संख्या कमी केली जात आहे. पुढे बघ काय सांगितलेलं आहे, 10 लाख महिलांचे अर्ज बाद झाले. लाडकी बहीण योजनेत जवळपास 10 लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहेत. त्यानंतर आता निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केल्यानंतर आता नवीन यादी तयार करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ही यादी तयार केली जाणार आहे. म्हणजेच काय, तर जवळजवळ ज्या महिला अपात्र केल्या गेल्या आहे त्या महिलांना वगळून नवीन यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे. ज्या महिला निकषामध्ये बसत नाही अशा महिलांच्या ठिकाणी अर्ज बाद केल्यानंतर नवीन यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि हे आदेश कोणाला दिले तर महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ही यादी तयार केली जाणार आहे. तर आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची अपडेट हीच होती. संपूर्ण तुम्हाला माहिती मी दिली. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.